डार्लिंग, अरे बरी झाली का रे? सुमी तर घरात बी नाही ना. सकाळी सकाळी मोकाट गायसारखी चराल तर गेली नसल. तिचं काही सांगता येत नाही. खरंच गंमत गंमत करतो म्हणलो सुमी सोबत, तर सुमी जिंदगी भरासाठी छाताळावर येऊन बसली. आणि नाचणीवाल संग लग्न केलं म्हणून हे मोहल्यातले माझे दोस्तही बोंबलून राहिले. काय करावं काय समजत नाही. जे नशिबात होतं ते झालं. बोंबलून बी काही उपयोग नाही. कोण आहे का? अरे दरवाजा तोडते का माझा? अरे बाबा दरवाजा खुला चाहिए. ह्या बाईला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. कुठं पाहिलं असेल? जेव्हापासून सुमी संग लग्न केलं माझी मेमोरी छांग मारते. ए बाई कोण आहात तुम्ही? कोणाशी भेटायचं तुम्हाला? अरे कोणाशी काम आहे ना कुणाशी भेटायचं? कोण आहात तुम्ही? तुम्ही मला ओळखलं नाही? नाही. तुम्ही मला ओळखलं नाही? हो पायता बरोबर ओळखायला सिनेमातली हिरोईन होत का नाही कॅटरीना कैफ, ओळखतो तुला. कोणाशी काम आहे? मला ना तुमच्या बाई मी तसा माणूस नाही. एक तर माझं लग्न झालंय आणि एक तर माझी बायको घरात नाहीये. आणि परकी बायको घरात घेतली म्हणून आजूबाजूचे लोक बोंबलतील माझ्या नावाने. चल मी इथून. तुम्ही मला खरंच ओळखलं नाही? अरे नाही ओळखलो बाई. मी तुझ्या हात जोडून सांगतो मी तसा माणूस नाही. एक तर माझी बायको घरात नाही आणि दोन बायको पोसायची माझी लायकी नाही. एक तर पहिलेच माझा जबर ऍक्सिडेंट झालाय. ऍक्सिडेंट व्हायच्या पहिले भेटली असती तर थोडासा विचार केलो असतो. तुम्ही मला खरंच ओळखलं नाही? अरे नाही ओळखलो ना. भूताचा बेल ना. भूताचा बेल ना? मग तुम्ही तू अशा अवतारात? अरे बापरे मोकाट सांडत नाही लागले तुझ्या माग. अबे कुठे लपल्या बे साल्या? अबा हा काओ अशा अवतारात पुरा गाव हिंडून आलीस. का करत आहेस चंबक सोलो सारखी? अरे हा काओ टाईट पॅन्ट. हे पोरं मारतील का नाही टांट? हा झगा ना झग्यावर फुगे. हे पोरं राहतील का उगे मुगे? अबा बाबा 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 टिकली बी नाही. अरे बापरे. अहो जीन्सवर कोणी टिकली लावतं का? जीन्सवर म्हणलो का कार्टोने कपाळावर? कपाळावर टिकली ना. अबा गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही. अबे मी मेलो का? तू रांडी झाली. सत्यानाश मी मेलो का? कशी घालशील म्हणा? गळ्यामध्ये मंगळसूत्र वापरले असतील, कपाळावर कुंकू लावले असतील तर लग्न झालेली बाई आहे म्हणून जवान परत तुझ्या मागे थोडीच लागले असते. तुझ्या जवानीचा किती अपमान झाला असता नाही का? फिर फिर असे फिर. मी बाई संती ना माझ्या मागे 2-3 चांगले धंदे. तुम्हाला ना माझं कौतुकच नाही. हे गावातले बायकांचे नवरे जाऊन बघा कसं त्यांचं कौतुक करता ना तुम्ही. हो मला एक सांग सुमे, गावातल्या किती नवऱ्याचा अनुभव घेतलीस? काही पण नका बोलू. गावातल्या माझ्या मैत्रिणी मला सांगत तुला घाल तुझ्या मैत्रिणी तुझे ते नवरे. कशी दिसते? मी कशी दिसते? तू घोसी सारखी दिसते. काय? चल घरात हो. कशाला? कपडे बदलावून आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे. डॉक्टरकडे कशाला? मला काय झालं? मी एकदम ठणठणीत आहे. हे ठणठणीत वाली डान्स नको करू. लग्नाच्या आधीचे 3 महिने, लग्नानंतरचे 2 महिने, असे 5 महिने झाले तर तुझा पोट काही वाढून नाही राहिला. कुपोषित सारखी दिसतेस ना. तू जर कुपोषित असेल तर माझी अवलाद अशी पंगुना होईल का? कळलं? मी येणार नाही. का बरं? इश्शेकडे मला लाज वाटते. किती बैताळ बायको आहे रे. डॉक्टर कडे जायला काही लाजायचं काम आहे का? डॉक्टर आपलं काम करते, आपण पडून राहायचं काम आहे. मी डॉक्टर येणार नाही. आता माझ्या ओळखीची एक डॉक्टरीने तिच्याकडे जाऊ. चल हात नाही बोट नाही हेंगा जाऊ. चुप. जास्त येल नको पाडू. येल गोदा चल इकडे. मी येणार नाही. नाही 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 नाही. काऊन येणार नाही तू? बोनू 2-4 तांनू नाही. बोनू मी एक गोष्ट तुम्हाला सांगते. पहिले वचन द्या मला की तुम्ही रागाला येणार नाही. अरे आता बायको कोणी रागावते का? तू तर माझी गोष्ट ऐकत जा ना. कोणती? मी म्हणलो ते ऐकते पण पहिले वचन द्या. घे. तसंच वचन देतात. सत्य वचन आहे. बोनू बोनू 2-4 तांनू नाही. मिक्की नाही.
मिक्की नाही अरे हो तर तूच ना मिक्की नाही करते तिथं. बोनू मिक्की आता नाही का फाशी लावतेस का? बोनू मिक्की नाही गरोदर नाही. तुम्ही अशी गंमत नको करू. मला ना अशी गंमत सहन होत नाही. मी आधीच बीपी शुगरच्या पेशंट काळकुळ होईन मरून जाईन. तुम्ही खोटं बोललो म्हणून सांग. तुम्ही नाही तुम्ही तुम्हाला धोका दिलीस. तू धोकेबाज आहेस. तुम्ही मला वादा केल्या होत्या तुम्ही रागाला नाही. धोकेबाज औरत, मुझे कोई वादा याद नहीं, मैं तेरा खून पी जाऊंगा. मलाई अस्सी बाई समजू नका. मी कराटेवाली बाई आहे. एक चॅम्पियन आहे. मी का साधा सुद्धा माणूस हा? मी बी गावठी दानपट्ट्याला चालत्यात का हली का बनू. जाऊ दे ना. झालं गेलं तर देवाच्या हातात आहे ना. कोणाच्या? देवाच्या. जोड्यानं मारायला पाहिजे मला. साधी गोष्ट नाही समजू शकलो बे मी. गरोदर आहे का नाही चेक बी नाही केलं हो म्हणून टाकलो. आता पस्तावतो. जाऊ दे ना. मी ना तुझ्यासाठी काही पण करायला तयार. का सांगते? हो मी तुझ्यासाठी माझा जीव पण द्यायला तयार आहे. का पागलसाठी तर नाही बोला. नाही खरंच. बापरे एवढं प्रेम करतेस माझ्या. म्हणजे वेळ प्रसंगी तू माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे. ते मरणं. मी एकटी मरणार नाही. मग मी तुम्हाला घेऊनच जाणार. जिएंगे तो साथ साथ, मरेंगे तो साथ साथ. हो थांब. बरोबर आहे तुझं म्हणणं बरोबर आहे. आपण वचन दिलं होतं साथ जिएंगे साथ मरेंगे. हो जिएंगे तो साथ साथ मरेंगे तो साथ साथ. एक काम कर पहिले तू मर मग मागून मी मरतो का तर पाहतो. ठीक आहे जाते मी. कुठे चाललेस? जा लवकर. नको मरू. ये कशी राव डोळावर दिसू. बायको हो काय बदलावची वस्तू हो का. मोटरसायकल राहते तर हवा काढून ठेवलं राहतो. ठीक आहे सुबे पण तरी मला वाटते की तुझ्यासोबत लग्न करून मी तुझ्या लपड्यात फसलो की काय असं वाटतं. नाची वारा म्हणणा तू रतीन मी का म्हणणा. अय्यो रामा रामा नाची वारा म्हणणा तू रतीन मी का म्हणणा. अय्यो रामा रामा लपडत बसलो. प्रेमान वेडा झाला तुझाच हा स्वामी. तुझ्यासाठी मी घर घर फिरलो खोल पाण्यात उगाच शिरलो. अय्यो रामा रामा लपडत बसलो ना. रस रसलेली असी नसिली तू गंधान मोहरलेली.
जन्मेली तू सुगंध माथ्याचा घेऊन घे राजा तुझ्यासाठी झुरतो फुला माझा अगं नको हे वर बोलू जीवा भावाच कोंड खोलू तुझ्या नजरेने केली जादू मेरी मिठीत नको लाजू अय्यो रामा रामा नफरत पडलो ना निन्ना जीवारा म्हणणं तू रतीन मी का म्हणणं अय्यो रामा रामा नफरत चलिए ना हा कोण्या आपला जीवा भावाचा मित्र लग्न केलं निमंत्रण दिलं तरी पण मित्र प्रेम म्हणून आपण त्याच्यासाठी प्रेझेंट घेऊन आलो बरोबर आता हा घरी आहे की नाही जरा बघायला पाहिजे आवाज दे ए बोनस बे बोन्या कोण आहे रे अरे बाहेर येऊन बघ कोण आहे ते अरे मी फर्मात आहो आणि महत्वाच्या कामात आहो महत्वाच्या कामात अरे पण बाहेर येऊन तर बघ कोण आहे ते अरे कोण आहे तू चल लक्षात नाही नव्हतं अरे मी अति महत्वाच्या कामात आहो महत्वाच्या कामामध्ये तुझंही लग्न झालं त्याचंही लग्न झालं त्याचंही लग्न झालं पण माझं नाही झालं तरी पण साला मांडवा खालून गेलो मी काही काही गोष्टी मला समजतात महत्वाचं अरे हो पण आपण इथं महत्वाचं काम नाही समजत तुला अरे पण आपण गिफ्ट द्यायसाठी चालू ना गिफ्ट मग गिफ्ट देऊनच जाऊया ना गिफ्ट पेक्षा ए बाहेर येऊन बघ कोण आले ते ए बोन्या अरे एक काम करा तुम्ही 15 मिनिटं थांबा मी अर्ध्या तासात येतो समाजाला टायमिंग असा टायमिंग असतो माणसाचा तसा देतो ते काय नाही आधी बाहेर ये बाहेर ये. तुम्ही ऐसी की तैसी? तुम्ही हा नमस्कार कोणत्या ना कोणत्या वेळेवर येता रे कोणाच्या घरी काहून काय काही झालं लासरम वगैरे अरे पण काय झाला का झालं मस्त गरम झाला होता रे सारंग बोलते का आंघोळीचं पाणी रे तुम्हाला ह्याची वेळ होती त्याचं काय ना बोनस हा. तू आम्हाला लग्नाला बोलवलं नाही बरोबर आहे? कसं बोलवीन हा. पत्रिका छापलं नव्हतं अरे पत्रिका छापला नाहीस पण तू फोनवर तर सांगू शकत होतस अरे त्यावेळेसच नेमकी रेंजच नव्हती म्हणजे तुला बोलवायचंच नव्हतं तरी पण मित्र प्रेम म्हणून आम्ही तुझ्यासाठी प्रेझेंट घेऊन आलो आहे हो. वहिनीला बोल वहिनी काय झालं तुमची वहिनी अबे, एवढ्या लवकर तुमची एवढ्या लवकर नाही ना बुराडा माहेराला गेली म्हणत आहो. वहिनी बाहेर गेली का फायदा येऊ नये का ए शकील वहिनी घरी आहे ना हा धडधडीत खोटं बोलतो ए बोन्या. बोनस, तू आमच्या झूट बोल रहा है नाही का तुमच्या खरी खरीच बोला मी तुझा आमच्यावर भरोसा नाही काय आहे ना आहे ना मग असं खोटं का बोलतोस वहिनी घरी अरे असताना? त्याचं काय झालं तिची माझी रात्री चर्चा झाली बरं. मग सकाळ झाली ते बाथरूमला गेले मी आंघोळीला गेलो का म्हणलं मी बाथरूमला गेली आंघोळीला गेलो अरे रात्री तिची माझी चर्चा झाली ते माहेराला जातो म्हणाली सकाळ झाली ते आंघोळीला गेलो मी बाथरूमला गेलो अबे, का म्हणत होता? काय बोलते त्याचा भान आहे का हो, त्याचं ते काय ना आधी बाहेर बोलव वहिनीला बोलवतो बोलवतो ना मी. ये ना कोणतं दाखवून दे आता पुरा दाखवून दे नमस्ते भाऊजी नमस्ते वहिनी माशाअल्लाह सुभान अल्लाह भाभी जी सच कहूँ आप बहुत खूबसूरत हो नशीब लागते बापू नशीब घेऊन जन्माला आला होतास तू याला का बिमारी आहे का हे मी पहिल्यांदाच पाहिलं पहिल्यांदा ते बिमारी बरोबर नाही बरं डॉक्टरला दाखव त्याचं काय ना वहिनी बोनसने आम्हाला लग्नाला बोलवलं नाही म्हणून तुमच्या लग्नाचं गिफ्ट घेऊन आलोय आम्ही अय्या गिफ्ट हा हो, जा ना अरे दोघांचे लग्न झालं दोघांनी स्वीकारा दोघांसाठी पण इथं प्रेझेंट आहे घ्या हे ग. बऱ्या? देता का खिस्ता आपल्याकडे नेऊन ठेवला का थोबाड पाहतेस माझा सोडून द्या. बसा 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 इकडे तुला आवाज नाही आला का हो हो
का आले आले. हे माझे परम मित्र दोन्ही. नमस्ते भाऊजी. हा मनोज, याला बिमारी आहे थोडी थोडी. तो शकील, तो गायक आहे, हा बिमार आहे. गाता तुम्ही? हा? गातो हा गातो. गायक आहे तो. तेच म्हणून राहिलो. गातो हा हा गातो. का खातो? गातो गातो. असं समोर बोला ना. अगं आम्ही एकाच वर्गात शिकलो. हा 2 वर्गांसमोर होता, पण हा कधी शाळेत येत नव्हता. आणि हा शकील 1 नंबर विद्यार्थी आणि गायक पण. अरे काही वहिनीला नको सांगू. शाक नवीन नवीन आहे म्हणून काही सांगशील का बरं? हा कधीपासून गायला तुला नाही माहित? आता आपण एकत्र खेळलो, एकत्रच वाढलो. भले मी तुमच्यापेक्षा 2 वर्गाने पुढे होतो, पण कधी ऐकलोच नाही मी हा गातो. कधी शाळेमध्ये आला? अरे आलो नाही म्हणून काय झालं? मित्राकडून ऐकलो नसतो का? आम्ही सरस्वती पूजनाला तर नाहीच नाही पैसे द्यायला लागत म्हणून. अरे येत नव्हतं पण दर शुक्रवारी माझा नंबर लागत होता माहितीये गाणे म्हणण्यासाठी. असं मी काय म्हणत होतो माहितीये? काय? ह्या शुक्रवारी माझी तयारी नंबर पुढच्या शुक्रवारी म्हणेल होता. आणि हा गातो. मग माझी जागा घेऊन ये म्हणत होता. असं शकील, हा. तू त्या स्नेह संमेलनामध्ये जी गझल म्हटली ना, ती आज म्हण, म्हणजे आमच्या लग्नाचा रिसेप्शन झाला असं समजू का? हो म्हणते ते. म्हणजे हा गझल पण गातो. हो की नाही? कमळे सारखी ना ठीक आहे, गझल सुरू कर. म्हणजे आपलं लग्नाचा रिसेप्शन झालं नाही की नाही? ठीक आहे. कर येतो मी. चला आता तुमची इच्छाच आहे तर गातोय वहिनी. तसंही तुमच्या लग्नाला काही येणं झालं नाही. गझल गायल्यानंतर मलाही वाटेल की तुमच्या रिसेप्शन आल्यासारखं नाही का? अरे मनोज, हो हो हो. तर चला. चंग कलियों के मुस्कुराने से अरे वाह क्या बात है यार. जख्म जागे कहीं पुराने से. दो कदम मैं तो चल नहीं सकता, 2 कदम मैं तो चल नहीं सकता. तू भी मिल जा किसी बहाने से, मुसाफिर की तरह. तुम दोनों को एक बात बताना चाहता हूँ. तुम किसी एक चौर से एक दूसरे से रूठ कर जा रहे हो ना. ये देखो, एक दूसरे से कभी रूठ कर जाना नहीं. शीशा टूटे गुल मच जाए, टूटे आवाज आए. शीशा टूटे गुल मच जाए, दिल टूटे आवाज आए. सापट से तो दोस्त बचाए, सापट से तो दोस्त बचाए. दोस्त डसे तो को न बचाए, दोस्त डसे तो को न बचाए, दोस्त डसे तो को न बचाए. दुश्मनी की तो क्या पूछिए, दुश्मनी की तो क्या पूछिए. दोस्ती का भरोसा नहीं, दुश्मनी तो क्या पूछिए. दोस्ती का भरोसा नहीं. इसलिए कहना चाहता हूँ भाभी जी, देखा, शीशा हो या दिल हो. इसलिए कहना चाहता हूँ भाभी, कभी एक दूसरे से रूठ कर जाना नहीं. और जब कभी एक दूसरे से रूठ कर जाने के बाद क्या बीती जाती है, मैं लाइन में बताना चाहता हूँ. सुनो. भूलना था तो ये
हम तेरी शहर में आए मुसाफिर की तरह, हम तेरी शहर में आए मुसाफिर की तरह, हम तेरी शहर में आए मुसाफिर की तरह। क्या बात है यार, गजल भाऊजी किती सुंदर गायला. किती मस्त काय. अप्रतिम गायलात. मला तर ही गजल खूपच आवडली. आवडली होती. मला खरंच खूपच आवडली. मग एक काम करा ना, या आनंदाच्या भरात एक झक्कास पैकी होऊन जाऊ द्या. घराचा का कोटा बनवून राहिली हवे नाही गेली तुझी का. एक झकास पैकी चहा म्हणते ना लावणी चांगलेच तोडतो तुझे चल ना. ए बोलिया, अरे भाभी पर इस तरह गुस्सा होना अच्छी बात नहीं है यार. जाऊ दे ना का तू टेन्शन नको. ये देख रुला दिया ना भाभी को. ते तशीच करते. दिवसा रडते ना रात्री मस्त हसते. तू बस रात्री रात्री असं काय चाललं म्हणजे तुझं. काय नाही, खाऊन पिऊन सुखी आहे, खर्चाची वांदी आहे, बाकी सगळा आनंदी आनंद आहे. इलाज करून घे. अन्न खाऊन दिवस काढ. झाला दिवस हा तुझा. हो हो झालं. हे लवकर. ओ सती का भरोसा नहीं. प्या प्या बिस्किटची वाट नको पा. तो सैगा पुढे पार्लेजी होता तो का झाला. सकाळी खाल्लं का मी. आणि तो प्रत्यक्षात लहान पुढे. तो पाण्यासोबत खाल्लं. पहा ना कसं पाहतच बेलडोर आहे. जसं काही नजरेनं बलात्कार करून राहिले. भाऊजी चहा फुकून प्या, गरम आहे. हुकून दे नाही तर त्याच्या कपाट तोंड टाक. गरम आहे. द्या द्या झालं असेल तर द्या. हे जास्त चहा नाही घे, त्यांना शुगर आहे. तर नेऊन ठेव ना. झाला ओळख पाळख प्रेझेंट वगैरे देऊन. झाला झाला ओळख पाळख दोस्तीची भेटबीट झाली. सगळं झालं. सगळं झालं, चहा झाला. ओळख पाळख काही झाली. आता जाना बे. 10 मिनिट थांबशील तर जोड्यानं मार. आला ना लक्षात प्रॉब्लेम. लक्षात आला पण तो आपला मित्र आहे. मित्र आहे असं म्हणून करणार काय? नाही. अरे पण मित्रामध्ये असं काय हे नाही करावं. मित्रा बोनस हा. मित्र तुझा झाला सगळा विचार माझ्या लक्षात आला. अच्छा म्हणजे माझा विषय तुमच्या लक्षात आला. हा. दोघांच्याही लक्षात आला. माझ्या तर केव्हाच आला. हो म्हणजे एकंदरीत माझा विषय तुमच्या दोघांच्याही लक्षात आला. तरी तू सज्जन माणूस म्हणून आतापर्यंत काही केलं नाहीस. आलं ना लक्षात. अह. तरी बेसन सारखं उभ्या. ठीक आहे, आम्ही जातोय. हा, तू चौकात भेटशील आपल्याला. हो हो. ठीक आहे. वडाच्या झाडाजवळ. हा. वहिनी. पिपळाच्या झाडाजवळ भेटतो ना. हो हो ते तसं. वहिनी. हो ये ये तुझंच काम आहे. वहिनी. हा येऊ येऊ या. निरोप समारंभ. चला ठीक आहे बहिणी. हो, एक काम करा नाही तर हा, जेवून जा. जेवण कशाची भाजी बनवू. म्हणजे बोलायची वाट पाहतास का. असं म्हणावं लागतं पाहुणे आले का घरी जेवणच जा म्हणते. जेवण का नको जेवण. कशाची भाजी बनव. बनव ना तुझी दोडक्याची. जा एक देतो. एक काम करा तुम्ही जेवणच जा. हे नाही म्हणते. म्हणजे जेवल्याशिवाय जाऊ नको म्हणते. बस बस बस. नाही जेवणच जा. हे नाही म्हणते. म्हणजे नक्की जेवण आहे मनापासून म्हणते का काय. विचारत आहे. जेवण करूनच जा मग. नाही नाही तुम्ही 3-4 दिवस मुक्कामच करा. किती बेसरमपणाची हद झाली रे आता. बरं ठीक आहे वहिनी, आम्ही जातो. हा, बाय. नमस्कार वहिनी. बोनस बाय. या बाय. मी काय म्हणतो तो अजून राहिला आपली हे पहिलीच भेट बरोबर आहे वहिनी सोबत. तुझी पहिली. टाइमपास आहे म्हणा पण तुमच्यासारखा. घेऊया ना वहिनी सोबत. जोड्यानं मार खात. नाही नाही नाही, तो काय करणार आहे मला माहिती आहे. त्याच्यावर विश्वास आहे. आपला जीवा भावाचा मित्र आहे तो. मी काय म्हणतो तो अजून राहिला. बहिणी सोबत ही पहिलीच भेट बरोबर आहे. हो. तर एखादी आठवण असावी म्हणून सेल्फी घेऊन घेऊया आपण. अय्या सेल्फी घ्या. या हे तर मरण्याचं मागते का. मचमचच करते सेल्फी साठी. हा, घ्या घ्या. घ्या घ्या. गिळा समोर माझा तो.
ए तू येणार आहे अजून नाराज कशाला होतोस याच्या डोसक्यावर एक लात मार ना माझ्या डोसक्यावर एक लात मार लहान मुलासारखं करतो हसून बे असं कोणी सेल्फी राहते काऊन काय झालं तिचे दोनही बोट माझ्या नाकावर आले वहिनी हात जरा खाली घ्या ना कशाला खाली घे विजयी भवाचं चिन्ह आहे आता येते काय विजय आहे ते विजय झाला असेल हे म्हणजे थोडी डोळे काऊन झाकत आहे वहिनी बघा ना किती सुंदर फोटो आले अय्या खरंच किती सुंदर फोटो आले. मस्त निघली एक काम कर एक हिच्या व्हॉट्सअपवर पाठव आणि एक आपल्या घरच्या दरवाजावर लाव कशाला आठवण म्हणून टकल्या चिपकव टाकल्यावर कसं दिसेल बाकीच्या जागा मी काय भाड्यानं देऊन ठेवलो बऱ्याच जागा आहे चिपकवण्यासारख्या. चांगल्या बरं ठीक आहे ठीक आहे चला येतो वहिनी आम्ही हा येतो वहिनीच म्हणा भाऊ नको मला अरे बोलणार होतो बोलू देशील का नाही बाय बनस आता बाय वहिनी बाय बाय भाऊजी. चला बनस. वहिनी, याचा नाता तुझ्याशी कोणताही असो जाते बाय भाऊजी. बाय 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 वारे मेरी देवगाय बाय हाय हा तुझा कसा काय माझ्या समोर इकडे माझ्या समोर तू अशी करत आहे हाय भाऊजी बाय भाऊजी तर माझ्या मागे कोणते धंदे करत नसतील म्हणून मला वाटतंय की तुझ्यासोबत लग्न करून नक्कीच तुझ्या लपड्यात फसलो की काय नाही नाही नक्की अय्यो रामा रामा लपड्यात फसलो ना नानी नदीवारा म्हणणं तुरतीन मी का म्हणणं अय्यो रामा रामा लपड्यात फसलो ना